नेमके जिमला जातानाच बाईक पंक्चर झाली. त्यामुळे घरीच वर्कआउट केला. जय महाराष्ट्र भावांनो, आज आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन सिरीजचा 29वा दिवस. आज पण रात्री 2:30 वाजता उठून काम चालू केलं. तसं आहे माझं रोजचंच रुटीन आहे. रात्री उठायचं जाम जीवावर येतं, पण पोटा पाण्यासाठी करावं लागतं. तसं आता सवय झाली आहे म्हणा त्याची. मग फ्रेश होऊन काम करायला बसलो. सकाळी झाल्यावर मम्मीने चहा आणून दिला. काम करता करता नेमकी लाईट गेली. मग तोपर्यंत अंडे खाऊन घेऊ म्हटलं. जसं व्हेजमध्ये केळीला पूर्ण अन्न म्हटले जाते, तसंच नॉन-व्हेजमध्ये अंड्याला म्हटले जाते. अंडे खाऊन होत नाही तोच लाईट आली. नंतर काम संपल्यावर सगळ्यात आधी जेवण करून घेतलं. म्हणजे कसं एनर्जी मिळते. मग पेपर वाचू म्हटलं थोडा वेळ. तेवढेच तुमच्या भावाच्या नॉलेजमध्ये थोडीफार वाढ होईल. पेपर वाचून झाल्यावर तिथेच व्हिडिओ एडिट करायला बसलो. व्हिडिओ एडिट झाल्यावर दुपारी थोडं झोपलो. झोपेतून उठायला मला थोडा उशीरच झाला. मग आवरून जिमला जायला निघालो तर काय, बाईक पंक्चर. अरे यार, म्हटलं बाईकला आताच पंक्चर व्हायचं होतं का? आधीच उशीर झालेला आणि त्यात जिम लांब असल्यामुळे पायी जाणं पण शक्य नव्हतं. मग विचार केला, आज घरीच वर्कआउट करू. मग काय, घेतला मोबाईल आणि दिला लावून स्टँडवर. मान आणि हात फिरून अंग थोडं मोकळं करून घेतलं आणि 2 उड्या मारायला घेतल्या. एका दमात 300 मारूनच थांबलो. नंतर 100 जंप मारले. त्याच्यानंतर 100 जंपिंग जॅक्स मारले आणि 50 हायनी मारले. ज्यांना पण बिझी शेड्यूलमुळे जिमला जायला जमत नाही, त्यांनी हा व्यायाम अर्धा तास घरी केला तरी चालेल. नंतर 100 स्टेप्स मारले. कार्डिओ सेशन करून दम तर खूप लागला होता, पण पुढचा वर्कआउट बाकी होता. मग 30 जोर मारून 50 पुशअप्स मारले. सर्वात शेवटी डिक्लाइन पुशअप्स मारून वर्कआउट थांबवला. तहान खूप लागलेली होती म्हणून सगळ्यात आधी पाणी पिले. नंतर अंडे खाल्ले. थोड्या वेळाने रात्र जेवणात बॉईल चिकन, पोळी, सलाड घेतले. जेवण झाल्यावर रात्री परत 2:30 वाजता उठायचे असल्याने झोपून घेतलं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.